त्यांच्या शोधात त्यांना आता आम्ही अटक केलेली आहे, परंतु ही नोटीस घेण्यासाठी धीरज कांबळे इथं उपलब्ध नव्हता आणि त्याच्या दारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही नोटीस लावलेली आहे। तुम्ही जर बाहेर बघू शकत असाल तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील याच्या घराच्या बाहेर करण्यात आलेला आहे। ही जी कांबळे वस्ती आहे तिथील जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे। ग्रामपंचायत सदस्य आपल्या बरोबर आहेत, महिला आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नसरापूरची ही जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे। या महिलेवर त्याने आधी महिलांवर अत्याचार केलेला आहे, छोट्या मुलीवर पण त्यांनी जो अत्याचार केलेला आहे, काय त्याची पार्श्वभूमी सांगाल? त्याची पार्श्वभूमी सांगायचं म्हणलं तर ताई खूप वाईट आहे। पहिल्यापासून त्याची कहाणी सांगायचं म्हणलं ना तर सगळ्या म्हणजे एकट्या महिला दिसल्या की त्याची नजरच असायची। कोण घरी एकटं दिसतंय तिला मी जाऊन तिच्या अत्याचार करीन, हे त्याचं वाईट प्रवृत्त कायम चालूच होतं। पण त्यांना आम्ही 20 वर्षापूर्वी या गावातून हाकललं ना, दिंड काढून हाकललं। मग त्याची बायको ते तिकडं राहायला लागले नसरापूरमध्ये आणि मग ह्या मुलीचं परवा असं त्यांनी प्रकरण केलं। खरं तर त्याला 7 मुली आहेत, 7 मुली 1 मुलगा असं माहिती मिळालेली आहे। या मुलींवर देखील त्याने अत्याचार हो केले त्याने, पण त्याच्या बायकोने त्याच्यावर पांघरून टाकलं या गोष्टीवर। त्यामुळे तो अजून प्रवृत्त झाला या गोष्टीला की त्याला वाटतंय मला कोण बोलणार नाही, मला कोण काय करणार नाही, अजून वाईट कृत्य करतच राहिला तो। बायकोने त्याला या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालून प्रोत्साहन दिलं असं म्हणणं तुमचं? प्रोत्साहन 2015-16च्या साली त्याच्यावरती जो गुन्हा दाखल झाला होता। काय गुन्हा होता? पॉस्को अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला होता, असंच एका छोट्या मुलीवरती त्याने जो अत्याचार केला होता त्यावरती त्याला जो गुन्हा दाखल झाला होता, तर 1-2 वर्ष काय त्याने जे जेलमध्ये गेला असेल, त्यानंतर त्याच्या बायकोने त्याला जामिनावरती बाहेर काढलाय। म्हणजे असंच गुन्हे करणार, ह्याची बायकोला बाहेर काढणार, म्हणजे नकळत ती पण आरोपी आहे ना, तिला पण काहीतरी झालं पाहिजे। आजींवर या माणसाने पण बलात्कार केला होता, काय सांगाल तुम्ही? त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात, काय तो प्रकार होता? तो व्यक्तीला तो घरामध्ये अगोदर जाऊन लपून बसला मोरीमध्ये। ती बाई व्यक्ती म्हातारी बाहेर भांडे धुवायला गेल्यानंतर तो घरात जाऊन लपून बसला होता आणि लपून बसल्यानंतर मध्यरात्री सगळी लोक शांत गाढ झोपेमध्ये असताना त्यांनी तो प्रकार केला। त्या म्हातारीवरती तिच्यावरती कोणत्या दाग दाखवून तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने। आणि ती म्हातारी लाजेच्या पोटी आम्हाला कुणाला न दिसता पाटे निघून त्या लेकीकडे गेली होती। ती म्हातारी बोरला निघून गेली होती की माझी इज्जत नको जायला म्हणून। आणि रक्तबंबाळ तिच्या आयुष्यात ज्यावेळेस डिपार्टमेंट इथं पाणी करायला आलो त्यावेळेस तिचं सगळं खून वगैरे रक्त पडलेलं होतं। आणि त्यावेळेस मी पण कामालाच गेलो होतो, संध्याकाळचं मी बी झोपलो होतो। सकाळी आल्यानंतर तिचे कृत्य पकडले त्या घाणेरड्याचे, तर तो त्यावेळेस पुढे ते निघून फरार गेला होता। जावयाने त्याच्या नावाची कंप्लेंट वगैरे सगळं केली होती आणि त्याला मी साक्षीदार म्हणून त्याला त्या व्यक्तीला होतो। ती साक्षीदार मी कोर्टात जाऊन साक्ष पण दिलेल्या त्या भाडकावच्या म्हणजे त्या हरामखोरच्या विरोधात की हा क्रूर व्यक्तीचा माणूस आहे ह्याला। आणि ह्याच्यानंतर या बालिकेची जी घटना घडली ते आम्हाला पाहून इतकं दुःख झालं की खरोखर सांगतो की त्या बालिकेला अगदी मनापासून न्याय मिळावा आणि त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ते त्याला मिळावंच। त्याने खून पण केलाय, आधी वार पण केलेत, काय सांगाल त्याबाबत? त्यांनी त्या जसं आमच्या चुलत्यांनी सांगितलं की इथं जी वृद्ध महिला होती 65 वर्षाची वारली म्हातारी, त्या आजींचं आता निधन झालेलं आहे। आणि पूर्वी त्यांनी ज्यावेळेस त्यांच्यावरती बलात्कार केला त्यावेळेस त्यांनी आजींवरती 22 वार केले होते। आणि तो इतका घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस होता की ती आजी भांड्यांचं पाणी बाहेर टाकायला गेली तर घरामध्ये जाऊन तिच्या मोरीमध्ये कोयता घेऊन तो लपून बसला। आणि ज्यावेळेस आजूबाजूच्या घरातली लोक झोपी गेली, साखर झोपेमध्ये गेली 3-3:30च्या सुमारास, त्यावेळेस तो बाहेर निघाला आणि त्या आजीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावरती त्यांनी बलात्कार केला। आणि तिच्यावरती त्यांनी 20 ते 22 वार केले होते। भरपूर त्या आजीची प्रचंड म्हणजे दुःखद घटना केली होती। आणि तरी सुद्धा त्या माणसाला एवढा गुन्हा दाखल असून आता ही शेजारील व्यक्ती तिथं साक्षीदार असून सुद्धा त्या आजीला न्याय मिळाला नाही। त्या आजीचं आता 2 वर्षापूर्वी निधन झालं वयानुसार, तरी सुद्धा त्या माणसाला शिक्षा नाही, काय नाही। आणि आज त्याच्या आणखीनेत गुन्हे आहेत तरी सुद्धा अजून त्याला शिक्षा नाही। आणि आता हे चिमुरडी त्याच गुन्ह्यामध्ये जर त्या माणसाला जर शिक्षा झाली असती तर ही आज चिमुरडी आपल्यामध्ये जिवंत। सख्या पुतणीवर पण बलात्कार केला असं काही सांगणं आहे? हो केला होता। किती साली केला होता? 2015-16 साली। त्याला त्याच्यात किती वर्षाची गुन्हा झाला? त्याच्यावरती त्यावेळेस काय पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये त्याला जामीन झाली।
तिथे सुटला तो. इथे जर तो सुटला नसता तर आज त्याची मुरडे आपल्यामध्ये असते. त्याच्या बायकोची याच्यामध्ये संपूर्ण मोठी चुकी आहे. त्याची बायको त्याला वारंवार ती जमीन विकून पैसे भरून कोर्टामध्ये वकील देऊन त्याला वारंवार सोडत होती. आणि आता सुद्धा ह्या घडीला सुद्धा त्याला इथं प्रवेश बंद होता इथं साळवडे गावामध्ये. त्यावेळेस त्याला तिकडे ती स्वतः घरचा डबा घेऊन जाऊन त्याला जेवण देत होती. म्हणजे अजून सुद्धा ती त्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांवर पण त्याने अनैसर्गिक अत्याचार केले, काय सांगाल त्याबद्दल? प्राण्यांवरती, शेरडा, कोंबड्या यांच्यावरती सुद्धा त्यांनी नैसर्गिक अत्याचार केलेला आहे. हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले. एवढ्या घाण प्रवृत्तीचा तो माणूस आहे. तुमची मागणी काय आहे गावकऱ्यांकडून? आमची मागणी म्हणजे त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. फाशी तर काहीच नाहीये. याच्याने जे गुन्हे केलेत ते फाशी तर त्याच्या समोर किरकोळ आहे, नथिंग आहे. त्या मुलीला, ज्या चिमुरडेला जितक्या वेदना झाल्या त्याच्या डबल टिबल पटीने त्याला वेदना होऊन त्याला आहे ना सरकारने शिक्षा द्यावी, आमची हीच मागणी आहे. आणि या गोष्टीचा साळवडे गावात आमच्यातर्फे सुद्धा निषेध आहे. निषेध म्हणजे खूप निषेध, मोठा निषेध आहे त्या मुली बाबतीत, की त्या मूर्खाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्या मुलीला, त्या मुलीच्या घरच्या लोकांना न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे. खरं ही संतप्त भूमिका भीमराव कांबळे ज्या गावात राहत होता त्या गावकऱ्यांची, त्यांच्या आजूबाजूच्या भावकीची, गावकीची ही सगळी त्यांची भावना आहे की या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. या माणसाला घरातून बाहेर हाकलून दिलं आहे, परंतु हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भीमराव कांबळेला अटक केल्यानंतर मात्र त्याच्या घरातले सगळे पळून गेलेले आहेत, फरारी झालेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा त्याच्या कुटुंबांना आणि त्याला या गावात या घरात प्रवेश मिळणार नाही असा पवित्रा देखील या गावकऱ्यांनी घेतलेला आहे. अतिशय त्याने जे क्रूर कृत्य केलेलं आहे म्हणजे गावातल्या बायका त्या दहशतीखाली असायच्या. कारण जेव्हा जेव्हा हा शेताला बायका काम करायला जायच्या तेव्हा हा झाडाझुडपात बसून या बायकांचे विनयभंग करायचा, त्यांना पकडायचा, अशा प्रकारचे मतं इथल्या गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे या माणसाची प्रवृत्तीच ही लिंग पिसाट होती आणि त्याच्यामुळेच त्याने अनेक व्यक्तींना खरं तर त्रास दिलेला आहे आणि याच प्रवृत्तीला ठेचून काढण्याचा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतलेला आहे. जर तो गावात पुन्हा आला तर मात्र आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. मात्र शासनाने कडक शिक्षा करून सगळ्यांना धडा शिकेल की अशा प्रकारच्या प्रवृत्ती या समाजात फोफवता कामा नये, अशी कडक शिक्षा या नराधमाला द्यावी अशी इथल्या ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.